काय सांगाल आपल्या विभागामध्ये पाणी गढूळ पाण्याची पाणी येत होतं अशा प्रकारची समस्या होती. आज तुम्ही वॉर्ड ऑफिसरला भेटलेलात, काय विषय आहे आणि काय तुम्हाला आश्वासन मिळालं तिकडून? घनसोलीमधील दत्तनगर आणि अर्जुनवाडी या विभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नागरी सुविधांचा बराचसा अभाव आहे. त्यामध्ये महत्त्वाची जी तक्रार आमची होती ती दूषित पाणी. आज आपण पाहिलं असेल की नवी मुंबई महानगरपालिकेला स्वतःचं धरण असूनसुद्धा, स्वतःचा डॅम असूनसुद्धा आपल्याला जर दूषित पाणी मिळत असेल तर लाजिरवाणी बाब आहे. आपण एका साईडला बघत असाल की नवी मुंबईमध्ये आता सध्या नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. त्या सरकारच्या माध्यमातून रोज जनता दरबारात धडाके लावले जात आहेत, परंतु नागरिक कुठे आहेत? या नागरिकांच्या समस्या कोण सोडवणार? म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आम्ही विभाग अधिकारी ताडेसाहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही ते जे अडचण आहे ते त्यांना निदर्शनास आणलेली आहे. आणि हे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये म्हणजे मी आता एकदम साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तुम्हाला, ठाकरी भाषेत, तर हे अधिकारी हे धुवायला वापरणार नाहीत. हे पाणी आम्ही नागरिकांना प्यायला देतो आहे. अशा जर परिस्थितीमध्ये जर तुम्ही लोकांना पाणी जर दिलं तर लोकांना जुलाब, सध्या तिथं साथीचे रोग चालू आहे, जुलाब आहे, उलटी आहे, त्याच्यानंतर तावेसारखे आजार होत आहेत. अशा प्रचंड समस्यांना सामना रोज नागरिकांना करायला लागतो आहे. अधिकारी इथे एसीमध्ये बसत आहेत. म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, पीडित लोकांना इथं आणलेलं आहे आणि त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या 2 दिवसांमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तात्काळ आत्ता त्यांनी काम चालू केलेलं आहे. एवढे दिवस ज्यांना जाग येत नव्हती, आज काम चालू केलेलं आहे आणि शक्य होईल तेवढं लवकर काम चालू करून ते नवीन पाईपलाईन टाकून देण्याचे त्यांनी आश्वासित केलेलं आहे. जर येत्या 2 दिवसामध्ये पाईपलाईनचं काम झालं नाही आणि माझ्या प्रभागातल्या नागरिकांना जर स्वच्छ पाणी पिण्यास मिळालं नाही तर ह्याच पाण्याने आम्ही अधिकाऱ्यांना आंघोळ घालू. गढूळ पाण्याच्या समस्या आहे तुमच्या. आज वॉर्ड ऑफिसरला भेटलेला तुम्ही मनसेच्या शिष्टमंडळात, काय सांगितलं वॉर्ड ऑफिसरने, काय बोला? प्रथम मी दत्तनगरमध्ये राहतो आणि गेले 15 दिवस झालं हा प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यामुळं बरेचसेच नागरिकांना उलट्या, जुलाब आणि साथीचे आजार व्हायला लागले आणि याची दखल प्रशासन काही घेत नव्हतं पालिकेवाले. त्याच्यानंतर आमचे सहकारी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे हे आमचे एक संबंध असल्यामुळे त्यांच्या कानावरती ही गोष्ट गाठली. त्यांनी तत्काळ निवेदन बनवून आपले वॉर्ड ऑफिसर तायडे साहेबांना दिलं आणि येत्या 2 दिवसात त्यांनी सांगितलं की आम्ही पाण्याचा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गी लावू. अन्यथा साहेबांच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीनं जर हे काम नाही पूर्ण करू शकले तर 2 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आम्ही त्यांच्यासोबत राहून या आंदोलनाला आम्ही सहभागी राहून आम्ही सामोरं जाऊ.